पुण्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली। ढगाळ वातावरण कायम आहे, तर घाटमाथ्यावर हलक्या सरी कोसळत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये भर पडते। ढगाळ वातावरणामुळे वातावरणात एक प्रकारे गारवा निर्माण झाले। दुपारनंतर पुणे शहरामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे विमानाची उड्डाणं उशिरानं होत आहेत आणि लखनौ, दिल्ली, कोची, चेन्नईसाठी उड्डाण करणाऱ्या 4 विमानांना 1 ते 2 तास उशीर झाला। पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांना पावसाचा फटका बसतोय। कात्रज डेअरी अर्थात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघानं शेतकऱ्यांना 2 रुपये दूध फरक जाहीर केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी नवीन स्वयंचलित दूध प्रकल्प, मिनी मॉल, रिब्रँडिंग आणि ॲग्रिकल्चरल ड्रोनचं उद्घाटन करण्यात आलं। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 150 स्वमालकीच्या बस सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे अनेक दिवसांपासून बंद आहेत आणि दुरुस्ती रखडली आहे। त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। खासगी ठेकेदारांच्या बसवर अवलंबून राहावं लागतंय। सुटे भाग खरेदी प्रक्रियेमध्ये होत असलेल्या विलंबामुळे प्रशासनावर आता टीका होतीये। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे आणि नागपूर दरम्यान पूर्णपणे अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दौंड, नगर, बेलापूर, मनमाड, त्याचप्रमाणे अकोला, वर्धा यासह अनेक थांबे असलेल्या गाडीसाठी तिकीटं UTS मोबाईल ॲप किंवा स्थानकाच्या काउंटरवरून मिळणार आहेत। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये सोनगाव गावात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। द्राक्ष बागामध्ये पाणी गेल्यानं द्राक्षांची मुळं सडण्याची भीती आहे। पाणी निघण्याची व्यवस्था नाहीये, त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरत चाललंय। नाशिक शहरामध्ये पूरस्थिती सामान्यता होऊ लागलेली आहे। पावसानं काल संध्याकाळपासून काहीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे गाणगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी पूरपरिस्थितीची रात्री उशिरा पाहणी केली। पंचवटी परिसर, सराफ बाजार, भांडी बाजार या ठिकाणी नदीचं पाणी शिरलं। गिरीश महाजन यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे आणि पूरग्रस्त नागरिकांना तातडीनं मदत पोहोचवावी अशा सूचनाही केल्या। पैठणच्या जायकवाडी धरणामधून 2.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे पैठणमधल्या बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं होतं। व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। आय लव्ह मोहम्मद असे फलक अनेक ठिकाणी लावलेले दिसतात। त्यात आता त्याला उत्तर देण्यासाठी आय लव्ह महादेव हा ट्रेंड सुरू झालाय। सोशल मीडियावर हा ट्रेंड धुमाकूळ घालतोय। भाजप नेत्यांच्या दांडियामध्येही हा ट्रेंड दिसून आला। भाजप प्रवक्ते प्रमोद राठोड यांच्या दांडियामध्ये लोक हातात आय लव्ह महादेव असे फलक घेऊन नाचताना दिसले।